नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी दिलंय। तर निदा खानला आसरा दिल्या प्रकरणामध्ये संभाजीनगरमधून अटक केलेल्या मतीन पटेलनं याबाबत प्रतिक्रिया दिली। या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांच्या नावाच्या चर्चेवर मतीन पटेलनं स्पष्टीकरण दिलंय आणि निदा खान ही जलील यांची नातेवाईक नसल्याचं मतीन पटेलनं म्हटलेलं आहे। पालकमंत्री संजय शिरसाट यांना जलील यांच्यावर विशेष प्रेम आहे आणि म्हणून ते सारखं सारखं त्यांचं नाव घेतात असंही मतीन पटेल यांनी म्हटलंय। मेरे को एक कॉल इम्तियाज जलील साहब को कॉल करन दो करके, तो वो बोले इम्तियाज जलील साहब का क्यों नाम ले रहे हो तुम। मैं बोला मेरा नेता है इम्तियाज जलील साहब, तो मैं उसकी इसलिए उनको कॉल कर रहा हूँ। कुछ भी रहा हो तो उनको बताता हूँ मैं कि मेरे को यहाँ पे पुलिस वालों ने बिठाया, इसलिए उनका नाम लिया था मैंने। या प्रकरणाशी इम्तियाज जलीलांचा संबंध काय? नहीं, कुछ भी संबंध नहीं है इम्तियाज जलील साहब का, उनको पता भी नहीं है क्या मसला है करके। पालकमंत्री तर सातत्याने इम्तियाज जलीलचं नाव घेतात, त्यांनीच तुम्हाला सांगितलं। पालक मंत्री साहब को इम्तियाज जलील साहब से बहुत मोहब्बत है, इसलिए उनको बार बार रात में भी और ख्वाब में भी इम्तियाज जलील साहब ही दिखते हैं करके उनको इम्तियाज जलील साहब का नाम बहुत आता है मुंह पर। इम्तियाज जलीलांच्या निदा खान नातेवाईक आहेत आणि त्यांनीच तुम्हाला त्यामध्ये लपवायला सांगितलं असं आरोप आहे। नहीं, ये सब गलत है। इम्तियाज जलील साहब के रिश्तेदार भी नहीं है और उनको ये मैटर के बारे में कुछ पता भी नहीं था।